नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशातील आजच्या टॉप 10 बातम्या। पुण्यात एक धक्कादायक घटना समोर येत आहे। एका लखोबा लोखंडेने लग्नाचे आमिष दाखवून 25हून अधिक महिलांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे। शादी.com या संकेतस्थळाचा त्याने सावज टिपण्यासाठी वापर केल्याचे समोर आले असून या हायटेक जमान्यात महिलांना भुरळ पाडण्यासाठी त्याने सोशल नेटवर्कचा बेमालूम वापर केला आहे। पुण्यातील या लखोबा लोखंडेला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे। त्याचा ताबा सीआयडीने मागितला आहे। कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे। यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्याचा ताबा मिळवण्यासाठी सीआयडीने कोर्टासमोर अर्ज दाखल केला आहे। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मकोका गुन्हा दाखल झाला आहे। दुसरीकडे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड याच्यावर मकोका गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे। आमची शेवटपर्यंत एकच मागणी आहे। आमच्या मागणीत कधीही बदल होणार नाहीत। या कट कारस्थानात जे माणसं आहेत त्या प्रत्येकाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका धनंजय देशमुख यांनी मांडली। नाशिक शहरात नायलॉन मांजामुळे एका तरुणाचा गळा कापल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे। नाशिक शहरात नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे। या नायलॉन मांजामुळे एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे। सोनू किसन धोत्रे असे या तरुणाचे नाव असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार होण्यापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे। राज्यात मोबाईल ॲपवर आधारित ओला, उबर, रॅपिडो सारख्या पर्यायी वाहतूक साधनांचे चालकांकडून प्रवाशांना होणारा मनस्ताप आणि त्यांच्या सेवेविषयी तक्रार करण्याची सोय किंवा योग्य यंत्रणा नसल्याने प्रवाशाचा जीव धोक्यात आहे। या प्रकरणात आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे। ओला, उबर, रॅपिडो सारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले। प्रवासी सुरक्षा, कार पुलिंग, लायसन्स, ट्रॅफिक समस्या या संदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे आदेश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोप करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर आता परळीमधील वातावरण चांगलंच तापलं आहे। वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरले असून परळी बंदची हाक देण्यात आली आहे। परळीमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे। दरम्यान वाल्मिक कराड याला मोक्का लागल्यानंतर आज भाजप आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या खारघर दौऱ्यावर जाणार आहेत। मोदींच्या हस्ते खारघर मधल्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होणार आहे। 9 एकर मध्ये पसरलेल्या एशियामधला हा दुसरा सर्वात मोठा इस्कॉन मंदिर आहे। या मंदिराचे बांधकाम 12 वर्षापासून सुरू होते। या मंदिराचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्याचे काम 23 जानेवारी 2026 रोजी म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाआधी पूर्ण करून उद्घाटन करण्याचा प्रयत्न असणार आहे। मात्र या स्मारकावरून आता राज्याचं राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे। शिंदे गटाच्या नेत्यांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। शिंदे गट आता हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करणार असल्याची माहिती शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली आहे। पुण्यातील प्राइम लोकेशन असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर एका इमारतीचं काम सुरू आहे। या इमारतीत संतोष देशमुख प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड यांनी ऑफिस घेतल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता। आमदार धस यांनी पैठणच्या सभेत केलेल्या या दाव्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराड यांनी ही गुंतवणूक एका महिलेच्या नावावर केल्याचे उघड झाले आहे। आता ही महिला कोण, ती महिला आणि वाल्मिक कराड यांचे संबंध काय, या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे। आज वाल्मिक कराड याची सीआयडी कोठडी संपल्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं। त्यानंतर कोर्टाने त्याला खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावली, मात्र त्यानंतर त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यामुळे कराडच्या अडचणी वाढत झाली आहे।
कोर्टानं वाल्मी कराडचा ताबा घेण्याची परवानगी SIT ला दिली आहे. आता उद्या हत्येच्या गुन्ह्यात कराडला कोर्टात हजर केले जाणार आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.